जिथं मुक्काम असतो तिथं कसं ठरवली जातं, म्हणजे जागा कशी ठरवली जाते की ह्या जागेवरती हे असतील किंवा थांबतील, किंवा एवढ्या गर्दीतून कशी ओळखली जाते की नाही की आपल्याला 2 नंबरच्या दिंडीच्या तंबूत जायचं आहे किंवा त्यांच्या तिथं पोहोचायचं आहे, तर हे कसं? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचा जो तंबू असतो, पालखीचा तंबू म्हणजे शितोळे सरकारचा तंबू, तो तंबू लागल्याशिवाय आम्हाला कोणालाही तंबू मारता येत नाही. मुळात तंबूचे जे 2 कळस दिसतात, त्या 2 कळसाच्या आधारावरती पूर्ण तळावरचे असणारे तंबू त्याची दिशा आणि आकार ठरलेला असतो. म्हणजे हा तंबू दिसतोय तो त्या तो तंबूच्या ठेवल्याशिवाय आपल्याला आपली जागा निवडता येत नाही. निवडता येत नाही. भले आम्ही पहाटे 4ला जरी आलो तरी आम्ही 4 वाजल्यापासून जोपर्यंत देवाचा तंबू मारला जात नाही तोपर्यंत आम्ही पालं मारत नाही. का तर कधी देवाचा तंबू जर थोडा जरी तिरका इकडे झाला तरी पालं बसायचे चान्सेस कमी असतात. आता हे 2 कळसाच्या 2 दोऱ्या ज्या आहेत, त्या 2 दोऱ्याच्या बरोबर मधोमध आमची टेंभुकराची 2 नंबर आणि 3 नंबरची पूर्ण पालं शेवटपर्यंत जातात. त्याच्या अलीकडच्या वरच्या साईडला खडकतकरी 1 नंबर दिंडी, दोरीच्या ह्या साईडला 8 नंबर 9 नंबर ढोळाकरांची दिंडी, अशा पद्धतीने प्रत्येक 4 बाजूने त्या कळसाच्या बेसवरती पूर्ण तंबूची लाईन ठरलेली जाते प्रत्येकाची. आणि काय प्रत्येक मुक्कामाला प्रत्येक मुक्कामी हेच सगळं असतं. ठीक आहे, धन्यवाद.